झी 24 तास एक पाऊल पुढे. डिझेल 5 रुपयांनी महागलेला आहे. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरामध्ये सध्या तरी वाढ झालेली नाहीये, पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त 6 सिलेंडर मिळणार आहेत. त्यानंतर 7व्या सिलेंडरची गरज लागली तर तो बाजार भावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत 700च्या वर जाणार आहे. अशा प्रकारे ही जी संपूर्ण महागाईनं सर्वसामान्यांना ग्रासला असताना आता पुन्हा एकदा डिझेलची वाढ करून महागाईचे चटके दिलेले आहेत. सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा 6 सिलेंडर नंतर सबसिडी काढून घेण्यात आलेली आहे. ही दरवाढ नेमकी का करावी लागतीये? सातत्याने ही दरवाढ का होते आहे? सर्वसामान्यांचा याच्यामध्ये विचार केला जातोय का? आणि विरोधी पक्षांनी जो याला विरोध केलेला आहे, सत्ताधाऱ्यांच्या काही मित्र पक्षांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे, त्यांच्या भूमिका काय आहेत नेमक्या, या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत जगणं महागलं याच्या खास कार्यक्रमात. आणि आता आपण बघूया की 5 रुपयांनी डिझेलमध्ये भाववाढ केल्यानंतर आणि 6 सिलेंडर नंतरची सबसिडी काढून घेतल्यानंतर काय वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसनी नाराजी व्यक्त केलेली आहे. डिझेल दरवाढ मागे घ्या असा इशारा तृणमूल काँग्रेसने दिलेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनी फेरविचार करावा दरवाढीचा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. जे युपीएचे घटक पक्ष आहेत, युपीएचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याकडूनच त्वरित या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. भाजपने याला विरोध तर केलेलाच आहे, शिवाय युपीएचे घटक पक्ष सुद्धा याला विरोध करतात. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये भारत कुमार राऊत, हुसेन दलवाई, माधव भंडारी आहेत. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये आहेत भाजपचे नेते भालचंद्र कांगो आणि दिल्लीतून ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. राऊत सर, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यापासून सुरुवात करतो. डिझेलची भाववाढ झालेली आहे, प्रचंड जनतेमध्ये नाराजी आहे. ही भाववाढ अपरिहार्य होती, कंपन्यांना तोटा होत होता, त्यातला काही भाग आम्ही भरून काढला असा सातत्याने सरकारकडून दावा केला जातोय. ह्याच्यामध्ये हे तथ्य आहे का? काय सांगाल? एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही हा पुढचा भाग आहे. जर का डिझेलला पर लिटर दर लिटरला जर का 5 रुपयाची भाववाढ जर झालेली असेल तर डिझेलची भाववाढ ही फक्त डिझेलपुरती राहत नाही, फक्त ट्रक चालकापुरती राहत नाही, ही सर्वंकष होते. ह्याच्यामध्ये भाजीपाला किंवा अन्य पुरवठ्याच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यावर त्याची भाववाढ होत असते. त्यामुळे डिझेलची भाववाढ ही महागाईला आमंत्रण असते आणि त्यामुळे ही जर रोखायची असेल, आधीच वाढलेली महागाई ही जर रोखायची असेल तर डिझेलची भाववाढ तर होऊ देता कामा नये, उलट ती कशी कमी होईल असं बघण्याची वेळ आलेली होती. आता ह्याच्यामध्ये लोक आता परत ते सरकार पक्षाचे लोक सांगायला लागतील की आंतरराष्ट्रीय गोष्ट आहे, जागतिक बाजारामध्ये भाववाढ झालेली आहे. परंतु जर जागतिक बाजारामध्ये भाववाढ झालेली असेल तर तिकडची सरकार काय करतात, तिकडच्या महागाई इतकी वाढते का, आणि जर तिकडे महागाई वाढली असेल तिकडे आमदानी किती वाढते याचा सुद्धा विचार हा आपण केला पाहिजे. आपल्या सरकारची कॉन्सेप्ट ही वेलफेअर गव्हर्नमेंट, कल्याणकारी राज्याची संकल्पना घेऊन आपण राहिलेलो आहोत. आणि जर कल्याणकारी राज्यात आपण चालवायचं आहे तर इकडचा शेवटचा माणूस जो आहे या शेवटच्या माणसाचा विचार केला गेलाच पाहिजे. इथे आपल्याकडे काय होतं, जे राज्यकर्ते आहेत यांचे पायच कधी जमिनीला लागलेले नाहीत. त्यामुळे कधी 22 रुपयाची म्हणजे दारिद्र्य रेषा, कधी 16 रुपये म्हणजे दारिद्र्य रेषा, अशा गोष्टी होतात. कारण या मंडळींना गरीब माणूस कधी दिसलेलाच नाही. त्यांच्या दारात कधी साधा भिकारी येत नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांचे ड्रायव्हर आणि त्यांचे कुक ही माणसं गरीब आहेत. अशा तऱ्हेच्या एका अत्यंत विषम व्यवस्थेमध्ये आपण राहत असल्यामुळे हे होतंय. ही जी डिझेलची दरवाढ आहे, गॅस सिलेंडरवरची जी दरवाढ आहे, सबसिडी कमी करण्याची गोष्ट आहे, हा गरीबावर या देशातल्या आम जनतेवर, ज्याला आम आदमी म्हणून हे जे फिरत असतात सतत, याच्यावर खूप मोठा अन्याय त्याची केलेली क्रूर चेष्टा आहे. एक गोष्ट फक्त सांगतो मला, आज या देशामध्ये 5 माणसांचं कुटुंब, आई वडील, नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं, असे साधारणपणे हे केलं 6 माणसांचं एक कुटुंब होतं. हे साधारणपणे या देशामध्ये सर्वत्र आहे. या 6 माणसांच्या कुटुंबाला एक सिलेंडर हे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही. अशा वेळी तुम्ही जर का 6 सिलेंडर देण्याचा तर 2 महिन्यात एक सिलेंडर असा जर हे लावला आपण दर लावला तर आपण 6 महिन्याचा काळ आपण त्याला सबसिडी विरहित असं आपण सिलेंडर देणार आहोत. हे काय चाललंय हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. अगदी दलवाई साहेब काय म्हणाले? असं आहे, मी बोललो तर ते आधीच म्हणाले की आंतरराष्ट्रीय वगैरे करण्यात येतील, पण ही वस्तुस्थिती आहे की एका बाजूला रुपयाची किंमत घटलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हे क्रूड ऑइलची भाववाढ झालेली आहे.
आता हा फेनॉमेना आंतरराष्ट्रीय पातळीवरच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाववाढ काय अशी एकदम फक्त याच्यामुळेच होते असं नाही. सर्व क्षेत्रामध्ये भाववाढ आज आपल्याला दिसते. त्याचं एक कारण असं आहे की एकंदरीत जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिसेशन आल्यामुळं सगळेच उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम झालेला आहे. मी त्याचं एकच उदाहरण देईन. आमच्या कोकणामध्ये भारती शिपयार्ड म्हणून कंपनी मोठ्या प्रमाणात पैसा टाकून आली, परंतु वस्तुस्थितीमध्ये आज बोटी विकतायत लोक आणि त्यांच्याकडे दुरुस्तीला बोटच येत नाही. म्हणजे कामगारांचं काय करावं हा मोठा प्रश्न आहे. हे सगळ्या ठिकाणी आहे. तुम्हाला कारखाने बरेचसे बंद पडलेले दिसतात. अशा स्थितीत दुसरा त्याला काही उपाय होता नाही. पण एक मी सांगेन तुम्हाला की आंतरराष्ट्रीय भाव जर कमी झाले तर नेहमीच सरकारने ते वाढलेली भाववाढ कमी केलेली आहे. हाच तर मुद्दा महत्वाचा नाही का? डिझेलची भाववाढ झाल्यामुळे सगळ्या वस्तू ज्या कॅस्केडिंग इफेक्ट आपण म्हणतो त्यांची भाववाढ सरकार मागे घेत नाही. त्याच्यामुळे नंतर जो बसचा तिकिटामध्ये वाढ होते, त्याच्यामध्ये टॅक्सीच्या तिकिटात वाढ होते, मालवाहतुकीमध्ये वाढ होते, इतर सेवांमध्ये वाढ होते. डिझेलच्या किमती, क्रूड ऑइलच्या किमती जरी कमी झाल्या तरी केवळ डिझेलच्या किमती खाली गेल्या तरी सुद्धा कॅस्केडिंग इफेक्टमुळे इतर सगळ्या वस्तूंची जी महागाई वाढलेली असते त्याचं सरकार काय करणार? भाज्या वगैरे वाढतात त्याही कधी कमी होत नाही. निश्चित नाही असं नाही आहे. तर भाववाढ ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भाव कमी होतात तेव्हा त्या वेळेला कमी केलं जातं. ती तशीच ठेवली जात नाही आणि पैसा कमावणं हा त्याच्यातला हेतू नाही. सबसिडी दिली गेली पाहिजे. हे जे म्हणतात की आज 6 सिलेंडरच देणार, ते 6ची 8 करावी, 10 करावी, ती गोष्ट अगदी वेगळी. परंतु पूर्णपणे सबसिडी देण्याला आता हे संबंध वातावरणच असं निर्माण झालं आहे नवं आर्थिक धोरणामुळं की सबसिडीचं कसलं राजकारण करता. उदाहरणार्थ नरेगाच्या सारख्या स्कीमला अनेक लोकांचा विरोध आहे की कशासाठी नरेगा आणता तुम्ही. जे पक्षाला विरोध करतायत त्यांना तुम्ही विचारत का नाही की ज्याच्यावर अल्टरनेटिव्ह काय आहे, ह्याच्यावर उपाय काय आहे? नाही असं आहे की केवळ नरेगाच नाही, आरोग्याच्या संबंधातलं हे जे म्हणाले कल्याणकारी योजना काँग्रेसने या UPA सरकारने जेवढ्या आणल्या तेवढ्या कुणीच आणल्या नाही. आणि त्याच्या संबंधातही आरडाओरडा आहे की हे तुम्ही कशाला फुकटचं लोकांना वाटताय आणि अमुक करताय आणि तमुक करताय. आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल, फूड राईट असेल. अगदी कॅस्केडिंग इफेक्टचा जो मुद्दा आहे तो तुम्ही टाळताय. नाही टाळत नाही, तो आहे. याच्यातून उद्या भाववाढ वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये भाववाढ होणार याच्यात काहीच शंका नाही. अगदी याच्यावर उपाय काय? भंडारी साहेब ह्याच्यावर टीका तर विरोधी पक्ष करतायत. सरकार म्हणतं की याला उपाय नाही. मुळात आधी हुसेनभाई जे सांगतायत आता माझ्यासमोर आजचे क्रूड ऑइलचे दर आहेत. असं काही भारतातले दर एवढ्या पद्धतीने वाढवण्याचं कुठलंही आता दरवाढ एवढी क्रूड ऑइलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली नाही. त्यांनी कारण दिलं की जे तेल कंपन्यांचं नुकसान होतंय त्यातलं 20% नुकसान मी येतो तिथे, मी त्याच मुद्द्याकडे येतो. म्हणून आता जी दरवाढ केली ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंधित नाही. दुसरं ते जे सांगतात की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होतात तेव्हा आम्ही ते कमी करतो. गेल्या 5 वर्षामधली पेट्रोल डिझेलची प्रत्येक दरवाढ काढून बघा, त्या प्रत्येक दरवाढीच्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झालेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होत असताना हे इकडे दर वाढवतात. हे दरवेळचं तंत्र आहे. ह्या सरकारने गेल्या 7.5-8 वर्षामध्ये एकदाही पेट्रोल डिझेलच्या किमती खाली आणलेल्या नाहीत. 2004 मध्ये नाही आणलेले. माझ्याकडे सगळ्या आकडेवारी आहे माझ्याकडे. 2004 मध्ये जेव्हा तुम्ही सत्तेवर आलात तेव्हा गॅसचा सिलेंडर 237-38 रुपयाला होता. आज तुम्ही तो 490 रुपयाला देताय आणि 4 महिन्यांनी तो 700, 600, 800 रुपयाला देण्याची तुमची तयारी आहे. हे तुमचं जे राजकारण आहे हे सामान्य माणसाचं कंबरडं मोडणारं राजकारण आहे आणि ह्याला उपाय नाही अशातला भाग नाहीये. उपाय आहे पण हे सरकार उपाय करायला मागत नाही. सबसिडीची भाषा करतात. सबसिडी कमी करण्याची भाषा करताना कर का नाही कमी करत? भारतामध्ये येणाऱ्या क्रूड ऑइलवर 29 प्रकारचे वेगवेगळे कर आहेत. यातले काही कर जर कमी केले तर ही सबसिडी कमी करून सुद्धा स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस लोकांना देता येईल. पण ह्यांना सामान्य माणसाला स्वस्त काही द्यायचं नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.